डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी। परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या आदेशानुसार राज्यातील एसटी बस स्थानक परिसर अवैध वाहतूक मुक्त करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, पोलीस विभाग आणि प्रादेशिक परिवहन विभाग आरटीओ यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष अंमलबजावणी मोहीम राबवण्यात आली। 1 जुलै ते 20 जुलै या अवघ्या 20 दिवसांच्या कालावधीत या मोहिमेने मोठं यश संपादन केलं असून नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे। या विशेष मोहिमेदरम्यान राज्यभरात एकूण 8,839 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। विविध यंत्रणांच्या संयुक्त कारवाईतून 1,65,21,315 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। नियमांचं उल्लंघन करणारी 195 वाहनं जप्त करण्यात आली आहेत। एसटी बस स्थानके ही दररोज लाखो प्रवाशांच्या सुरक्षित आणि सुलभ प्रवासाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू आहेत। मात्र बस स्थानक परिसरात होणाऱ्या अवैध वाहतुकीमुळे, वाहतूक कोंडी आणि निर्बंध वाहतुकीमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेबरोबरच मोठ्या गैरसोयीला सामोरे जावं लागत होतं। विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही बाब गंभीर होती। याच पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संयुक्त कारवाईचे स्पष्ट निर्देश दिले होते। या मोहिमेमुळे बस स्थानक परिसरातील वाहतूक व्यवस्थेत शिस्त निर्माण होण्यास मदत झाली असून प्रवाशांसाठी अधिक सुरक्षित आणि सुकर वातावरण उपलब्ध होत आहे। अवैध पार्किंगला कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी अशा संयुक्त मोहिमा यापुढेही अधिक प्रभावीपणे आणि सातत्याने राबवण्यात येणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली। विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट। आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा।